दाजी विठुराया या इंदूला आणि तिच्या माणसांना कधीच अंतर देणार नाही. ती श्रीकला आपल्या रायाला कुठेही लपवू देत. मी शोधून काढ. मामी, विठुरायाला कसं शोधायचं याच्याबद्दल विचार करताय ना? राया 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 अरे राया राया, तुला काही झालं नाही ना? कोणी कोणी तुला काही खायला प्यायला दिलं नाही ना बाळा? तू काही खाल्लं नाही ना? आई, काय आलं तुला? मला कोण काय करणार आहे? अरे आणि तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघतायत? काय आलं? श्रीकला मामीने नाव घेऊ नको तिचं. आणि मामी तर तिला बिलकुल बोलू नकोस. काय आलं? तुम्ही सगळे असं माझ्याकडे का बघतायत? कुठे होतास तू? आणि असं न सांगता कसं काय गेला? सगळ्या गावात शोधला आम्ही तुला. सॉरी. काय सॉरी? सॉरी सॉरी तुला किती वेळा सांगितलंय, ज्यांच्या सोबत ओळख नाही अशा लोकांबरोबर जायचं नाही. मोठ्या बाई, अहो शांत व्हा. राया सुखरूप परत आलाय ना. विठुराया पावलाय. राया कुठं गेला होतास रे? मी शेळकेवाडीच्या गणपती मंदिरात. एवढ्या लांब 8 किलोमीटर? कशासाठी गेलास? गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायला. कसली प्रार्थना बाळा? हो आजोबा. मी गणपती बाप्पाला सांगितलं की तू विठुरायाला लवकरात लवकर परत आण, कारण आमचे आजोबा बोलत पण नाही, हसत पण नाही आणि काही करत पण नाही. फक्त गाभाऱ्यात एकटे बसलेले असतात आणि मला गोष्ट पण नाही सांगत. म्हणून मी गणपती बाप्पाला सांगितलं की आमच्या विठुरायाला परत आण. राया मनापासून प्रार्थना केलीस ना? मग गणपती बाप्पा तुझं नक्की ऐकणार बघ. नारायणी, राहायला जेवायला दे ग. भूक लागली असेल ना? हो आजी, खूप भूक लागली. मग श्रीखंड खाणार का? हो. अध्यक्ष जा पटकन, सगळ्यांसाठी श्रीखंड घेऊन ये. तोंड गोड करूया आज. आपला राया घरी परत आला. तुझ्या फ्रेंडची, त्या विठुरायाची कृपाच म्हणायची. पण मोठ्या बाई खूप घाबरले होते हो. त्या श्रीकलेला काळीज नावाची गोष्टच नाहीये. काय बरं वाईट केलं असतं तर? काय केलं नसतं. तिनं तुझा अवतार पाहिला होता, तिची हिंमतच झाली नसती. मोठ्या बाई, आव सुडानं पेटलेल्या बुद्धीला सारासार विचार करता येत नसतो. हे पण खरंच आहे. पण यावरून एक गोष्ट लक्षात आली. कोणती? विठुराया आपल्यावरती नाराज जरी असला ना,
तरी त्याची कृपादृष्टी आपल्यावरती आहे. तो आपल्या पाठीशी आहे. खरे, तो आपल्या भक्ताला कधीच अंतर देत नाही. काय पोचला का राया? राया म्हणे धड धाकट सुखरूप घरी पोहोचला. ही आजकालची पोरं पण ना दीड शाणीत झाली आहेत तुमच्याप्रमाणे. आता आपण कुठे चाललोय कुठे नाही हे सांगून जावं ना. आता उगाच पालकांचा गैरसमज होतो. तुमचा झाला ना माझ्या बाबतीत. तुझं काय इथं? कशाला आलीस? आता माझं काम जरी असलं तरी तुम्ही तेवढे कामाचे उरले आहात का मोठ्या बाई? काय ग इंदे, पाहिलंस ना कसं मूर्ख बनवलं मी सगळ्यांना. राया गायब होण्यात तर माझा काही हातही नव्हता, तरी काय सॉलिड टेन्शन दिलंय तुम्हाला. एकदा विचार करून बघ, जर राया खरंच माझ्या ताब्यात असता तर मी काय काय केलं असतं ना त्याचं. ए, जास्त फुगू नको. तुम्हाला काय वाटलं की मी त्याला काही करू शकले नसते? काय ग इंदे, तुमच्या गोपाळ सोबत मी काय केलं हे विसरल्यात का या मोठ्या बाई? ही अशी ऐकणार नाही मोठ्या बाई. गप्पा बस. मुद्दाम बोलतेस, मुद्दाम तुला चित्तवते. काय मोठ्या बाई, अहो या इंदूचं तोंडही पाहायला आवडायचं नाही तुम्हाला आणि आता तिच्या बरोबरच आहात. वय कारण इंदू दिग्रसकरांची रक्षण करते, या घराची रक्षण करते. काय रक्षण करती? तुम्हाला काय वाटतं मोठ्या बाई, दिग्रसकरांच्या घरातल्या माणसांना ही तुमची इंद्रायणी माझ्यापासून वाचवू शकेल? हो, का नाही येणार? शकुंतला काकी, नारायणी, व्यंकू महाराज, ओसाड गावचे विंजे सरकार आणि आत्ताच सुखरूप आलेला राया, कोणालाही कधी काही होऊ शकतं. त्यामुळे माझ्यापासून सांभाळून राहायचं. हा काय सांगितले? झालं तुझं बोल. अहो इतक्यात कुठे, आत्ताशी तर सुरू केलंय. आत्ता खेळ रंगेल, मज्जा येणार आहे. आद्या श्रीकला ना लईच पोहोचलेली निघाली बघ. तशी इंदूनं मला सगळी खबर दिली होती, तेव्हाच आम्ही तिला ना धडा शिकवणार होतो, पण पुरावा नव्हता ना रे आमच्याकडे. आणि तुम्ही पण इंदूला. सॉरी, खरंच सॉरी. मी तुमच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होते यार, पण माझ्या काय झालं होतं काय माहित, माझी मती गुंग झाली होती. सॉरी. अरे सॉरी बिरी नंतर, आता मला सांग की तुमच्या घराचे कागदपत्र आपल्याला कुठे मिळतील? त्यासाठी तालुक्याला जावं लागेल. मी तहसीलदार साहेबांशी बोलून घेऊ का एकदा? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, आपण आपले कॉन्टॅक्ट वापरू ना. जे काही करायची गरज असेल ते सगळं करू. त्या घराचा व्यवहार कधी झाला होता, कसा झाला होता, आणि हा झाला होता की नाही हे सगळं खणून काढू ना. त्या श्रीकलाने आम्हाला आमच्याच घराबाहेर काढलं. गोविंद महाराजांची पोथी अशी
घराबाहेर फेकली माहिती तिने? नाही, त्या पोपटरावला आणि श्रीकलाला ना मी घराबाहेर काढूनच राहणार आहे. महाराज, ती श्रीकला आपल्यासोबत माइंड गेम खेळती. आपल्याला त्रास द्यायची एकही संधी सोडत नाही बघा ती. अगं आपल्याला घराबाहेर काढलं, आपली जमीन घेतली, आता अजून काय करायचं ठेवलंय तिनं? दिग्रसकरांना न्यस्त नाबूद करायचंय तिला. अगं आई, पण हे शक्य तरी आहे का तिला? अगं पण ती पूर्ण प्रयत्न करणारच ना. ती कायम असंच दाखवत राहणार की तिला वाटेल तेव्हा ती आपल्याला त्रास देऊ शकते. मग अशा वेळी आपण काय करायचं? एकत्र राहायचं. एकी हीच आपली ताकद आहे. याच्या पुढं कोणी पण एकट्यानं कुठेही जायचं नाही, एकमेकांच्या सोबत राहायचं. हा राया, कळतंय ना तुला? न सांगता कोणीही कुठेही जायचं नाही. आईची काय अवस्था झाली पाहिलंस ना. सॉरी, इथून पुढे नाही करणार. गुड बॉय, जा समोर खेळ जा. बाहेर जायचं नाही. हा पण मग काही महत्वाचं काम असेल तर? हा तर मग जावं लागल. पण बाहेर गेल्यानंतर एकटा असताना दर अर्धा तासांनी एकमेकांना कळवत राहायचं का आपण कुठे आहोत ते. संपर्कात राहायचं. ती आपल्यातल्या कुणालाही काही करायला मागे पुढे बघणार नाही. एकही संधी द्यायची नाही तिला. श्रीकला, दिग्रसकरांना त्रास द्यायचा एक चान्स सुद्धा तू सोडत नाही बरं का? सोडायला हवा का? नाही 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 नाही, अजिबात नाही. त्या दिवशी त्या सगळ्या दिग्रसकरांना आपण मंदिरातून बाहेर काढत होतो तेव्हा ऐन वेळेला अख्खे गावकरी आले आणि आपला प्लॅन फिसकटला. बॅड लक. सारखं सारखं त्यांच्या मदतीला थोडी ना कोणी धावून येणार आहे. आणि आता दिग्रसकरांवर एक टांगती तलवार लटकवलीच आहे ना आपण. श्रीकला, त्यांना ह्या सगळ्याचा लई भयंकर मानसिक त्रास होत असणार ना? असणारच. बाबा, हे सगळं करताना ना मला जाम मज्जा येते. त्या दिग्रसकरांमुळे आपल्याला जो काही त्रास झाला होता, जे जे काही भोगावं लागलं होतं ना, त्यापेक्षा त्यांना होणारा त्रास जरा कमीच आहे. श्रीकला, दिग्रसकर आहेत ते, सहजासहजी मोडणार नाहीत ते. मोडतील, नक्की मोडतील. हे दिग्रसकर ना, यांचं एकमेकांवर इतकं जीवापाड प्रेम आहे आणि तोच त्यांचा वीक पॉइंट आहे. एकाला चिमटा काढला सगळे रडायला लागतात. आपण चिमटे काढत राहायचे आणि यांच्या डोळ्यातून पाणी आणत राहायचं. श्रीकला, तू आमची पोरगी असल्याचा आम्हाला फक्त अभिमान नाही, माज आहे माज. काय? माज. श्रीकला, पैसे देणार होतीस ना आज? काय झालं? आधी त्या घरात होतो तेव्हा घरातून पैसे चोरून आणून द्यायचीस. आता पुढे काय? ए, काय नुसते पैसे 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 करते का? अरे इतकं मोठं घर राहायला दिलं, आणखी काय पाहिजे तुला? काय पाहिजे?
बाबा शांत व्हा. हं? रत्नाताई, हे बघ, आपण ना आता सेफ नाही होत. तुला पैसे पाहिजे ना? हो. आता इतके दिवस थांबलीस ना तू, थोडे अजून दिवस थांब ना. अजून थोडे दिवस थांब असं बोलून गाजर दाखवतेस, पण पैसे द्यायचं मात्र नाव नाही घेत. मिळतील पैसे, पण कधी? लवकर हा लवकर कधी येणार आहे कोणास ठाऊक. लवकर. सतत लवकर देते कायमची फसवणूक आहे ते. फुकटचं काम करत बसा. श्रीकला पाहिलं माच पाहिलं तिचं कशी बोलत होती. पाहिलं ना बाबा, या रत्नाचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करावा लागणार आहे. तो पण कायमचा. बाळा, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. आनिकांसी तारी ऐसा नाही कोणी, आनिकांसी तारी ऐसा नाही कोणी, धडते नासोनी भलता टाकी. सोने शुद्ध होते अवीटते घरी, नासिले सोनारी अलंकारी. ओल शुद्ध काळी काळी जिरे बीज, ओल शुद्ध काळी काळे जिरे बीज, कैचे लागे निज होता तेथे. एक गहू करीती अनेक प्रकार, एक गहू करीती अनेक प्रकार, सांजा दिवसी क्षीर घुगरिया. तुका म्हणे विषा रुची एका हाती, पाधानी नासिती नवनीत. जगामध्ये अशी कोणतीच व्यक्ती नाही जी अनेकांना तारते. उलट ढोंगी माणूस चांगल्याला सुद्धा वाईटाच्या मार्गी लावतो. शुद्ध सोनं घडवायला गेलो की त्याला डाग लागतो, त्याचा कस कमी होतो. चांगल्या जमिनीत जर चुकीचं बी पेरलं तर त्या पिकाचा उतारा पण कमी होतो. पण एखादी सुगरण स्त्री गव्हाचे सुद्धा अनेक पदार्थ बनवते, विषातूनही गोडी निर्माण करू शकते. पण मूर्ख स्त्री लोण्यासारख्या उत्तम गोष्टीचाही नाश करते. हा, हे बरोबर. आता यातली मूर्ख स्त्री म्हणजे कोण हे तुमच्या लक्षात आलंच असेल. श्रीकला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. दादा या. माफ करा महाराज, मी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो, त्यामुळे इथं तुमच्यासोबत जे काही घडलं ते मला उशिरा कळालं. मी काय म्हणतो, नदीजवळ माझं घर रिकाम आहे, तुम्ही सर्वजण तिथेच राहा. दादा, तुमचं मन खरंच खूप मोठं आहे, पण मला क्षमा करा, मी तिकडे नाही येऊ शकणार. का महाराज? कसं आहे, माझा विठुराया त्याच्या घरात नसताना मी कुठेतरी सुखात घरात राहायचं हे माझ्या मनाला पटत नाही दादा. पण महाराज, इथं बायकांना काही अडचण होणार असेल तर? दादा, अहो, जिथे आमचं कुटुंब तेच आमचं घर, आम्ही एकत्र सुखी आहोत. पोरी, माझं ऐक ना. मला तुमच्या भावना कळतायत, पण आमच्यातलं इंदू, दादांचं म्हणणं पटतंय मला. नाही म्हणजे काय आहे की जावई बापू आहेत, नारायणी आहे, आणि आपला लहानगा राया यांची तशी इथं गैरसोय होत असणार आहे. तर मला असं वाटतंय तुम्ही तिघांनी इकडे राहायला गेलात तर तुम्हाला जरा बरं पडेल. चुलत सासरे बुवा, मान्य आहे, म्हणजे सरकार नेहमी स्वार्थीपणानं वागले. आम्ही नेहमी फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार केला.
पण जेव्हापासून दिग्रजकारांसोबत राहायला लागलोय ना, तेव्हापासून आम्ही बदललोय. तुम्हा सगळ्या लोकांना मी आता आपलं मानलंय. आणि तुम्ही सगळेच आता माझी प्रॉपर्टी आहात. त्यामुळे मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. सन्माननीय जावई बापू, आज तुम्ही आमची निवड योग्य ठरवली. अभिमान वाटतोय तुमचा. सगळ्या विठूच्या वाडीला तुमच्या कुटुंबाविषयी आत्मीयता वाटते, ती याच गोष्टीसाठी. ठीक आहे महाराज, काही गरज लागली तर मी आहे हे विसरू नका. येतो मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. इंदू, इंदे बाई, हे घे, अजून खूप आहे. घे. किती विचार करालो मोठे बाई माझा. अगं, आतापर्यंत मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच इतका विचार केला नाही. आधी तुझा दुस्वास केला, तेव्हा पण तुझाच विचार, आणि आताही तुझाच विचार. बरं जमतं ग तुला. घरात एवढे प्रॉब्लेम आहेत तरी लष्कराच्या भाकऱ्या भाजणं काही सुटत नाही तुझं. नाही म्हणजे तसं नाही, पण असं दुसऱ्याला मदत करता आली पाहिजे. तुझी ती बचत गटाचीच मीटिंग आहे ना? हो. ना इंदे, अगं बाई, ते ह्या सगळ्या धांदलीत न विचारायचंच राहिलं. तरी मी म्हणत होते विचारूया विचारूया, पण राहूनच गेलं. विचारा ना. तू आणि अधोक्षज ते तालुक्याला गेला होतात, ते कशासाठी गेला होतात का? इन्स्पेक्टरला भेटायला गेलतो. कोण इन्स्पेक्टर? अहो, ज्याने करिश्माताईच्या केस मधल्या खोट्या आय विटनेसला मारलं, सुरेश मिटकरला. कशाला? माहितीसाठी. त्याच्याकडून खूप महत्वाची माहिती मिळाली मोठ्या बाई. काय? डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांनी आत्महत्या केलेलीच नाहीये, तो एक मर्डरच होता. तुम्ही त्या मिटकरला का मारलत? अहो मीच मारलंय, पण मी असं का केलं, कोणत्या धुंदीत केलं, मला काहीच आठवत नाही. अहो माझ्या मेंदूवर माझा ताबाच नव्हता. मी असं का आणि कधी केलं मला काहीच आठवत नाहीये. म्हणजे हिंदे श्रीकलानंच गोपाळला मारलंय ना? पण हे कोर्टात कसं सिद्ध करू की आपल्या गोपाळला त्या श्रीकलेने आणि पोपटरावनी मारलंय ते? हो, पण तो इन्स्पेक्टर आहे ना, तो देईल की साक्ष? मोठ्या बाई, तो इन्स्पेक्टर आता इन्स्पेक्टर नाहीये, गुन्हेगार आहे. आणि एका गुन्हेगाराच्या साक्षीवर कोर्ट कितपत विश्वास ठेवणार आहे मला सांगा? म्हणजे इंदे, आता आपल्याला जशास तसं वागायला पाहिजे. श्रीकलाला एक छत्री आहे, इतकी वाकडी आहे का तिच्याशी वागताना तुला जिलबी सारखं सरळ होऊन वागायला लागल. म्हणजे काय करावं लागल? म्हणजे शत्रूच्या किल्ल्याला खिंडार पाडायचं, त्या रत्नाला फितवायचं. काय श्रीकलेच्या स्वप्नांना सुरुंग लावायचा असेल ना, तर रत्नच आपल्याला मदत करू शकते. रत्नाला फोडणं मस्ट आहे. काका, मम्मी आणि पप्पा तालुक्याला गेलो होतो, तर तिकडून ना आपल्या जमिनीचे कागदपत्र मिळाले, 7/12 पण मिळाला. पण प्रॉब्लेम हा आहे ना की ते सगळं नवीन आहे, जुनं काहीच मिळत नाही. तर ते कुठे मिळाले याची काही आयडिया आहे का तुला? कारण जर एकदा जुने कागदपत्र मिळाले ना, तर मग ते पोपटराव आणि श्रीकलाला घराच्या बाहेर काढणं सोपं होऊन जाईल. मी तुला खरं सांगू का अधोक्षज, दानपत्राचा तो कागद मी सुद्धा आजपर्यंत कुठेही पाहिलेला नाही.
कसं आहे, इंदूच्या आजोबांनी माझ्या वडिलांना म्हणजे तुझ्या आजोबांना ही सगळी जमीन दान म्हणून दिली, पण तो काळ वेगळा होता. सगळ्या गोष्टींची लिखापडी त्यावेळेला करून ठेवत नसत. परस्परांचा विश्वास होता एकमेकांवर, त्यामुळे सगळं विश्वासावर केलं जायचं, लिखापडी काहीच नाही. अरे पण मग पटतंय मला, पण आता काय करणार सांग. आता हा जो 7/12 आहे त्या 7/12नुसार ही सगळी जमीन इंदूच्या वडिलांच्या नावावर आहे. मग एवढी वर्ष तेच तर म्हणत होतो मी. दानपत्र नसल्यामुळं कागदोपत्री इंदूचे वडील या जमिनीचे मालक आहेत आणि त्यांची एकुलती एक वारसदार म्हणून इंदू या सगळ्याची मालकी नाही असं मी मानत होतो. मग तर अशाने ते पोपटराव आणि श्रीकराला घराच्या बाहेर काढणं अशक्य होऊन जाईल. विठुराया ही आपली कुठली परीक्षा घेतोय? तर काय करायचं रे आजू? नाही मला पण सध्या काही सुचत नाहीये, पण काहीतरी करावंच लागणार आहे. हे बघा, काळजी करू नका, विठुराया आहे आपल्या पाठीशी, तो काहीतरी मार्ग दाखवेल यातून. काका पिठुराया तर आहेच, तो मार्ग दाखवेलच, पण आता ना आपल्या सगळ्यांना पण काहीतरी मार्ग काढावा लागणार. मी पप्याला बोलतो. बोलून बघ. बाबा, तुम्हाला एक माहिती आहे का? काय? त्या मोहितराव पाटलांचा खून कोणी केलाय ते? नाही माहित. श्रीकला, मोहितरावांचा खून तू तर नाही केलास ना? श्रीकला, काय विचारतोय आम्ही? मोहितरावाचा खून तू तर केला नाहीस ना? दोन थेंब रत्नाच्या अर्काचे, तुझ्या नरकाचे. एक ओपड्या, इकडे येताना कोणी पाहिलं नाही ना तुला? अरे इतक्या रात्रीचं कुठं चाललंस तू? इमर्जन्सी आहे, जावं लागेल. इंद्रायणीनं पाहिलं. काय? ही इंद्रायणी पण ना नको त्या वेळी नको त्या ठिकाणी चरफडत असते. हिचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा लागणार आहे मला. बरं ते जाऊ दे, ऐक, हे घे. तो मोहितराव कायमचा संपला पाहिजे. हो, आय सी. म्हणजे गोपाळने मोहितरावला संपवलं. काट्याने काटा काढला. सगळ्यांना कसं उल्लू बनवलं ना मी. बाप रे, आमच्या मेंदूच्या सगळ्या शिरांनी एक साथ काम करणं बंद केलंय. एवढा मोठा झटका. श्रीकला, तू हे सगळं खरं सांगतेस ना? आता ते मी कसं सांगू ना? हे खरं आहे की खोटं आहे तुम्हीच ठरवा. अच्छा, म्हणजे सगळ्यात आधी इंदूचा नवरा अधोक्षज तो या प्रकरणात अडकला, नंतर मग करिश्मा याच्यात गोवली गेली, मग मिटकर गेला. ह्या सगळ्यामध्ये माझ्या मेंदूचा पार भुगा झाला. आमच्या मेंदूने आता पुढे विचार करायचा नकार दिलाय. ए श्रीकला, अगं तुझ्या या सख्या बापाला जरा सांगत जा. बाबा, आता तुम्हीच शिकवलंय ना मला, या हाताची खबर त्या हातालाही लागू द्यायची नाही. तेच केलंय मी. श्रीकला, अगं सांगत जाय, आता वय झालंय तुझ्या या बापाचं.
हे एवढे मोठे झटके आता सहन नाही होत ग. बरं मला एक सांग, हे सगळं तू कसं केलंस? ऐकायचंय? अर्थातच. ऐका मग. हातात काय तुझ्या? लोखंडी शीग. ह्याच्या एका झटक्यात मोहितराव मेला पाहिजे. कळलं? हं. जा. जो तो आमच्या डोक्याच्याच माग लागलाय राव. मोहितरावचं डोकं आहे म्हणा. कोण आहे? काय गोपाळराव? अरे काय लावलंय काय तुम्ही जिग्रसकारांनी? एक 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 काय देव काय आम्ही दर्शन घ्यायला यायला लागलेत एक एक. आधी तुमचे ते बंधू आले महाराज, ती नंतर ती करिश्मा का करिश्मा आली ना. आता तुम्ही अरे कशाला टेन्शन द्यायला राव तुम्ही? एकेकाचा हिसाब करत असतोय मोहितराव बोडके पाटील. आता तुम्ही दोस्त आहे भाऊ आपले, आलाच आहेत तर तुमच्यासाठी माझा एक पेक बनवतो. चांगलं काम केलंस रे. काम झालंय ना आता, मग निघायचं. आणि हो, आता हे जे काही झालंय सगळं विसरून जायचं. काय करायचं? विसरून जायचं. व्हेरी गुड. चल निघ. मला ब्लॅकमेल करणाऱ्यात ना सोडत नसते मी. कळलं? जो मला अडवा तो कायमचा अडवा. शिकला, पण तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. तो करप्ट इन्स्पेक्टर गुलब्या, तो अजून जिवंत आहे. बाबा, अहो तो लाचखोर इन्स्पेक्टर काय करणार आहे? मिटकरच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये सडतोय तो. काय बिघडवणार आहे बरं आपलं?
श्रीकला, इतका कॉन्फिडन्स योग्य नव्हे. ह्याच कॉन्फिडन्सच्या जोरावर ना या वाड्यात आलोय आपण, हे विसरू नका. पण मला एक कळत नाही श्रीकला, तू त्या मोहितरावाला का मारलास? रक्ताची चटक लागली का तुला? त्या मोहितराव पाटलाला कळलं होतं की मी पोपटराव लांडगेंची मुलगी आहे. ब्लॅकमेल करत होता मला, म्हणून त्याचा खून करावा लागला. जो या श्रीकलाला आडवा येईल ना, तो कायमचा आडवा आहे. मला ना कुठली रिस्क घ्यायची नव्हती, म्हणून मी हा सगळा रिस्क प्रूफ प्लॅन बनवला आणि त्यामुळे आज आपण या वाड्यात आहोत. हे दोघंही विसरू नका. आणि रत्ना, जो माझ्या मार्गात आडवा येतो ना, त्याला मी कधीच सोडत नाही. वा वा श्रीकला, वा. आय प्राऊड ऑफ यू. लय भारी काम केलं तू. ए रत्ने, चल जा आणि आमच्यासाठी आणखी एक कप चहा आण. आमच्या मार्गात येणार तो ढगात जाणार. विठुराया, मी माझ्या गोपाळला शेवटपर्यंत समजून घेऊ शकलो नाही रे. जेव्हा जेव्हा माझा गोपाळ अडचणीत होता, त्याला माझी गरज होती, तेव्हा कधीही त्याच्या सोबत मी नव्हतो. अंता दादानं स्वतःचे प्राण देऊन गोपाळचा जीव वाचवला, पण मी अंता दादाचं हे बलिदान सुद्धा व्यर्थ ठरवलं. मी गोपाळला वाचवू शकलो नाही. गोपाळ कायम म्हणायचा मला, बाबा तुम्ही ना माझ्या पाठीशी कधी नाही उभे राहणार. आणि दुर्दैवानी मी त्याचं हे बोलणं खरं करून दाखवलं विठुराय. माझा गोपाळ माझ्यापासून हिरावून घेतला गेला, पण मी काही नाही करू शकलो. मी त्याला नाही वाचवू शकलो. बाप म्हणून मी नालायक ठरलो विठुराय. हो, सांभाळा स्वतःला. काय करताय असं? कसं सांभाळायचं शकू? त्या श्रीकलानी आणि पोपटरावनी आपल्या पोराचा घात केला आणि आपण काहीच नाही करू शकलो. तुम्ही काळजी करू नका, तिच्या कर्माची शिक्षा तिला मिळणारच आहे. काय होणार आहे त्यांनी? आपला पोरगा येणार आहे का परत? नाही मिळणार परत, पण तिच्या वाईट कर्मांचा अंत मात्र नक्की होणार. शकू, त्या श्रीकलानी तिचा तो काय नारक का काय देऊन खून केला असेल का ग आपल्या मुलाचा? मी असतो त्याच्या सोबत तर वाचवलं असतं गोपाळला. नक्की वाचवलं असतं,
पण या जर तरच्या गोष्टी आहेत. सत्य हे आहे की आपलं सोन्यासारखं पोर गेलंय, जिच्यावर आपण मुलीप्रमाणे माया केली, तिनंच आपल्या केसांना गळा कापलाय. तुला सांगतो शकू, आज या विठुरायाचा खूप राग येतोय मला. पहिल्यांदा माझा पोटचा मुलगा निघून गेला कायमचा, पण यांनी वाचवलं नाही त्याला. तू नुसता बघत उभा राहिलास विठुराया, काही केलं नाहीस, रक्षण केलं नाहीस त्याचं. आणि आज मला तुझी सगळ्यात जास्त गरज आहे, पण तू कुठेस? तुझं रूप माझ्या डोळ्यांना बघायचंय, पण तू नाहीयेस, निघून गेलायस कुठेतरी. आता आधारासाठी म्हणून कुणाकडे बघायचं? आता काय करू मी? स्वतःच्या पोटचा पोरगा गमावल्याचा आघात कुणाकडे बघून सहन करू? सांग तू मला. मान्य आहे मी चुकलो, अरे पण त्याची एवढी मोठी शिक्षा देणार आहेस का तुम्हाला विठुराया? कुठेस तू? विठुराया, माझ्या व्यंकू महाराजांची आणि शकुंतला काकींची ही अवस्था पाहवत नाही रे मला. अशी कशी रे परीक्षा घेतोयस त्यांची? कोणत्या अपराधाची इतकी मोठी शिक्षा देतोयस त्यांना? अशी अशी परीक्षा घेऊ नकोस रे. तुझ्या भक्ताला सोडून तुला तरी करमत असेल का? कुठेच रे विठुराया, कुठेस तू? व्यंकू महाराज, तुम्ही असं का म्हणाला तो की विठुराया माझ्यावर रागवलाय? महाराज, अहो तुम्ही जोडलेली माणसं विठुरायाच्या रूपात आपल्या मदतीसाठी येत आहेत की हो? इंदू, अगदी बरोबर बोलतेस पातू. म्हणजे मी तुझ्यासारखी किंवा व्यंकट भाऊजींसारखी श्रद्धाळू नाही, पण आत्ताच तुझं बोलणं मला पटलंय. आई, हे सगळं ठीक आहे, पण त्या नालायक लोकांनी आपल्याला घराबाहेर काढलंच ना. फार चुकीचे वागलेत ते. मला खरंच चुकीचं वागलेत ते. अधू, तू आपल्या जमिनीच्या कागदपत्रांचा काहीतरी शोध घेत होतास ना? काय झालं त्याचं? अगं हो नारायणीताई, मी तालुक्याला गेलेलो त्याच्यासाठी. तर तिथे मला कळलं की वाडीकरांनी दिग्रसकरांना जी जमीन दिली ना, त्याचं काही नोंदच नाही दफ्तरात. पण इतके दिवस जमीन तर आपल्याच ताब्यात आहे की आता. अगं आई, ते सगळं मौखिक होतं ना, पण आणि त्याचाच फायदा घेतात हे लोक. मी तुम्हाला सांगते, ताटावरती बसली अन्न हातात आहे. श्रीकला आणि पोपट त्या दोघांना कधी पण सुख लाभणार नाही. मग नाही तर काय? त्या श्रीकलेला आपण एवढी माया लावली आणि त्या बदल्यात तिने काय केलं? हे असे पांग फेडले. व्यंकट भाऊजी, हा. नाही म्हणजे इतके दिवस तुम्हाला सांगीन म्हणत होते, पण मामंजींचे काही कागदपत्र मी देवघरात काढून ठेवले होते. काय? त्याच्यात तो कागद असेल का? आता बाबांनी जमिनी संदर्भातला एखादा कागद त्यात ठेवला असेल तर
कल्पना नाही. मग खर तर ती कागदपत्र पाहायला पाहिजे ना आपण. पण आता कशी पाहणार? पोपट आणि श्रीकला आपल्या घराच्या कुंडलीवरती ठाण मांडून बसलेत. कसं करणार आपण? खरंय, अवघडच होऊन बसले की. मोठे बाई, तुम्हाला नक्की वाटतं की देवघरात ते कागदपत्र असते? हा, म्हणजे मीच ठेवली ती माझ्या हातानं. पण आता मिळवायची कशी ती? काहीतरी ते ग्रम लावावं लागणार. मी काही करून ते कागदपत्र मिळवणार. ए श्रीकला, कुठल्या विचारांमध्ये घडून गेलीस ग? हा, काय विचार कसले करतेस? तो पेपर कुठला आहे? हा कागद पाहताय? आपल्या आजोबांनी त्या इंद्राणीच्या बापाच्या सह्या घेतल्या होत्या यावर. मजबुरीचा फायदा. तुला सांगतो श्रीकला, आमच्या तीर्थरूपांनी लोकांच्या अडीअडचणीचा फायदा घेत 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 या अख्ख्या गावावर राज्य केलं होतं. स्वप्नाचा बाप म्हणजे इंद्रायणीचा आजारी होता बिचारा. तेव्हा त्या मजबुरीचा फायदा घेत कोऱ्या पेपरवर सह्या घेतल्या होत्या. अख्खी जमीन लिहून घेतली होती. इतकंच नाही, दिग्रसकारांना जी जमीन गहाण दिली होती ना, ती सुद्धा लिहून घेतलीये. तुम्हाला काय वाटतं, आता ही जमीन आपली झाली? ऑलरेडी आपली झालीच आहे. कसं आकलून दिलं? हा, पण ही जमीन आपल्याच नावावर ठेवणं हे काही सोपं काम नाहीये बाबा. काय बोलतेस तू? खरं तेच सांगतेय मी बाबा. आता काय प्रॉब्लेम झालाय? इंद्रायणी, सोपान, वाडीकर सगळे दिग्रसकर एका बाजूला आणि ती इंद्रायणी एका बाजूला. मी सांगते बाबा, ती पोरगी शांत बसणाऱ्यातली नाही. काही ना काहीतरी नक्की करणार ती. ओ मेन मॅडम, एवढं इथं लांब किशीच्या मळ्यावर कशाला बोलवलं? तसंच काही अर्जंट कारण असल्याशिवाय बोलवणार आहे का ती? अगं मी सहज विचारलं. अरे पण सहज कसं बोलू शकतोस तू मेन माणसाबद्दल? अगं हिंदू आहे, आपण रेग्युलर विचारतो की नाही? सगळं सांगून यायचं का मग? अरे काय सुरू आहे? काहीतरी महत्वाचं सांगायला बोलवलंय ना इथं? काय आहे? सॉरी, काय महत्वाचं सांगायचंय? ऐका, आपल्या गोपाळनी आत्महत्या नाही केली. म्हणजे त्याचा खून झाला. काय? खून? गोपाळ, गोपाळ, पप्प्या, हिंदू, अगं कसं शक्य आहे?
अगं पोलीस स्वतः म्हणाले की आत्महत्या. तुझ्याकडे काही पुरावा आहे का? आहे पप्प्या. मला इन्स्पेक्टर गुलाब भोसलेनी हे सगळं सांगितलंय. गुलाबराव म्हणजे तोच ना ज्याने मिटकरला कस्टडीमध्ये मारलं? हो तोच. आणि हे सगळं त्या श्रीकलाने केलं. या बाईनं स्वतःच्या नवऱ्याला मारलं. या बाप लेकीना ना मी सोडत नसतो इंदू. पप्प्या शांत हो, पप्प्या. पप्प्या अरे काय सुरू आहे तुझं? इंदू अगं गोपाळच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. म्हणून कायदा हातात घेणार आहेस? टाक ते खाली. टाक म्हणते ना. आणि पप्प्या त्यांना मारून शिव्या घालून काय गोपाळदादाला न्याय मिळणार नाही. अरे मग त्यांना कोर्टात उभं करू. इंदू अगं जन्मटेप झाली पाहिजे त्यांना. जन्मटेप. माझी तीच इच्छा आहे पप्प्या. त्या दोघांनी आपल्या गोपाळचा खून केलाय हे सिद्ध करायला माझ्याकडे ठोस पुरावे नाहीयेत पप्प्या. आणि त्या इन्स्पेक्टरची साक्ष कोर्ट कितपत ग्राह्य धरणार आहे यावर शंका आहे. अरे असं का पण? कारण तो इन्स्पेक्टर स्वतः एका खुनात अडकलाय. मग आता काय करायचंय आपण? श्रीकला आणि पोपटरावच्या लालसेला खिंडार पाडायचं. म्हणजे ज्या कागदाच्या आधारावर त्यांनी आम्हाला घराबाहेर काढले त्या घराचे खरे कागदपत्र आपल्या वाड्यात देवघरात आहेत ते बाहेर काढायचे. अगं इंदू पण दारावरती गुंड बसवले त्यांनी. बसवू दे ना मग. फंट्या गँग आहे आपण. काही ना काही मार्ग नक्की काढू. हो पण काय? आपण जेव्हा पण कोणतं काम करायचो ना तर गोपाळदादा नेहमी त्यातला लीड करायचा. आत्ता ही गोपाळच मदत करणार आपली. अगं इंदू कसं शक्य आहे हे? शक्य करावं लागणार. आदू आपल्याला आत्ताच्या आत्ता एका ठिकाणी जायचंय. चल. आत्ता? हो आत्ताच्या आत्ता चल. इंदू अगं हे बघ पप्प्या आम्ही ज्या ठिकाणी चाललोय ते फार महत्वाचं काम आहे. ते झालं की आम्ही तुम्हाला कळू. तुम्ही रेडीच राहा. आज काही करू ते कागदपत्र आपल्याला मिळवायचेच आहेत. हा ही इंदी चिंदी काहीच करू शकत नाही आपलं. कारण तिची आपण चांगलीच नांगी ठेचली आहे. तुला आठवतं का आपण घरात आलो तेव्हा तिचं थोबाड बघितलं का? एवढंच झालं होतं. हलकी माणसं खूप लवकर हवेत जातात म्हणे असं जग म्हणतं. मी नाही. तुम्ही अशी चूक करू नका बाबा. आठवतंय ना ती इंदी लहान असताना तुमच्यासारख्या पॉवरफुल माणसाला कसं मातीत घातलं होतं तिने? तिला त्याची किंमत मोजायला लावली आम्ही. आपण तरी सुद्धा तिला अंडर एस्टिमेट करू नका. ती पोरगी गप्प बसणाऱ्यातली नाहीये. अगं तिचं हक्काचं घर हक्काची जमीन सगळी आपल्याकडे आहे ना. तिच्या बापाने जी जमीन आपल्याकडे गहाण ठेवली त्याचे कागदपत्र आपल्याकडे आहेत. आणि तिच्याकडे तीच जमीन सोडवल्याचे कागदपत्र आणि पुरावे असतील तर? असलं या शक्य आहे. काही होऊ शकत नाही. कशावरून? व्यवहार किती जुना आहे तो. हा ते दिग्रस कर. कुठे शोधणार आहेत हे कागदपत्र आणि कसे शोधणार आहेत? तेच रंजले गांजलेत उतरकऱ्यासारखे मंदिरामध्ये राहत आहेत. ते आपलं काहीही करू शकत नाही. दॅट्स ऑल. त्या दिग्रसकरांना हलक्यात घेण्याची चूक तुम्ही करू नका बाबा.
जर या वाड्यात आपल्याला कायम स्वरूपी राहायचं असेल ना, तर ह्या वाड्याचे एकूण एक कागदपत्र आपल्याकडे हवे. हे बघा, ह्या एका गहाणपत्राशिवाय आपल्याकडे एकही कागद नाहीये. ए श्रीकला, हे बघ, हे रिकामं टेन्शन घेऊ नकोस आणि आम्हाला तर त्याहून देऊ नको. अरे किमान आपल्याकडे हा कागद म्हणून एवढा तरी प्रूफ आहे. त्यांच्याकडे काहीच नाहीये. रिंग वाजली, सत्य आहे. हा कोणाचा नंबर आहे? हा तर हॅलो. हॅलो, मी डॉक्टर भोगावकर बोलतोय. तुम्ही डॉक्टर गोपाळांचे मिसेस आहेत का? हो, मी श्रीकला. श्रीकला, मी परदेशात होतो, त्यामुळे डॉक्टर गोपाळ यांनी आत्महत्या केली हे मला कळालंच नाही. हो ना, खरंच माझ्या गोपाळने आत्महत्या केली हो. मी समजू शकतो तुमच्यावर दुःखाचं आभाळ कोसळलंय. तो आमच्या मुंबईच्या हॉस्पिटलला जॉईन होणार होता, पण नंतर त्यांनी गावी राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली आणि आता माझी इच्छा आहे की मी त्याला मदत करावी. मला तुम्हाला भेटायचं आहे. भेटता येईल का? म्हणजे तुम्ही घरीच आहात का? हो हो. ठीक आहे, मी आज येऊ शकतो तुम्हाला भेटायला? हो चालेल ना. ठीक आहे, भेटूया. गोपाळला मदत करायची इच्छा आहे म्हणे. करा, मला काय फरक पडतोय. कोण येतंय म्हटलीस तुला भेटायला? पण मी काहीच म्हणाले नाही तुम्हाला बाबा. श्रीकला, ह्या पोपटराव लांडगेंना किडिंग, लाफिंग, जोकिंग, विनोद हे असले फालतू प्रकार चालत नाहीत. विचारलेल्या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं. कोण येतंय तुला भेटायला? डॉक्टर भोगावकर. पण इंद्रायणी, तुम्ही माझा नंबर कुठे मिळवलात? डॉक्टर प्रिया त्यांनी दिला. निमणीच्या हॉस्पिटलमध्ये त्या कामाला होत्या ना. लकीली मी तालुक्याच्या हॉस्पिटललाच आलेलो, म्हणून भेट झाली. आय नो की तुमचं स्केड्यूल खूप बिझी असणार आहे, त्यातूनही तुम्ही आमच्यासाठी वेळ काढलात. खरंच थँक्यू. थँक्यू म्हणू नका. खरं तर डॉक्टर गोपाळ मला लहान भावासारखा होता आणि त्याचं असं तडकाफडकी जाणं मला पटत नाही. आम्हाला सुद्धा. पण जिच्यामुळे गेलाय तुम्ही तिच्याशीच बोलत होतात. श्रीकला, पण ती तर फोनवर खूप इमोशनल वाटत होती. ती काही वाटू शकते. नानाकाला ठासून भरल्यात तिच्यामध्ये. पाताळ यंत्रीय डॉक्टर ती. डॉक्टर गोपाळला न्याय मिळवून देण्यासाठी मला जितकी मदत करता येईल मी तितकी करेन. आम्हाला माहित होतं हे. फक्त करायचं काय मला ते सांगा. सांगते. पप्या, मोनिका, डॉक्टर भोगावकर आपली मदत करायला तयार आहेत. तुम्ही पण तयार राहा. डॉक्टर, काय झालं? कशाला?
काही झालं नाहीये बाबा. डॉक्टर गोपाळच्या बायकोला मदत करण्यासाठी येतोय तो. मोठा डॉक्टर आहे, न्यूरोसर्जन आहे. मुंबईला खूप मोठं हॉस्पिटल आहे त्याचं. गोपाळ आहे ना, त्याच्या हॉस्पिटलला जॉईन होणार होता, पण तो ढगात गेला ना. त्या डॉक्टरला त्याचं वाईट वाटतं, म्हणून तो खास मला भेटायला येतो. अनोळखी माणसापासून 4 हात लांब राहावं शहाण्या माणसाने. काय त्या डॉक्टर फिक्टरला भेटायची गरज नाहीये, सांगून ठेवतो. बाबा, मी जर भेटले नाही ना तर नसते संशय निर्माण होतील. त्यामुळे मला त्याला भेटावंच लागेल, कारण अजूनही मी कागदोपत्री त्या डॉक्टर गोपाळची बायको आहे. ठीक आहे, पण जरा सावध. मुंबईचा माणूस आहे तो. शिवाय आम्ही घरी नाहीये. कशाला काळजी करताय बाबा? मी श्रीकला आहे. अशा भल्या भल्यांना पुरून उरली आहे. हा डॉक्टर काय चीज आहे बघ. नमस्कार. कोण तुम्ही? काय काम आहे तुमचं? काय रे, गॉगल लावून उभा राहून शायनिंग मारण्याचे पैसे देते तुला? कोणालाही कशाला घेऊन येतोस इकडे? हो मॅडम, काय काम आहे? ते दिग्रसकरांचं घर. हे बघा, इथे कोणी दिग्रसकर राहत? श्रीकला. हे डॉक्टर भोगावकर, आपला गोपाळ यांच्याकडेच जॉईन होणार होता, यांच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांना गोपाळच्या बायकोला तुला भेटायचं होतं. गोपाळ? गोपाळ विषय कळलं का? आत यावं का आम्ही? आत यावं का आम्ही? पाहुणे आलेत ना. हो, सॉरी, मी ओरडले ना तुमच्यावर. खरंच सॉरी. गोपाळ खूप सांगायचं हो तुमच्याविषयी मला. गोपाळची आठवणच आली अचानक. या ना, या.